थंडीमध्ये तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणात गळत असेल, तसेच केसामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल, तर करा हा घरगुती उपाय. हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे छान असाल आणि तुमच्या स्किनची, तसेच तुमच्या केसांची, तुमच्या पूर्ण शरीराची काळजी जी आहे ती घेत असाल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या भरपूर भयानक थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात तुमचा देखील हेअरफॉल होत असेल, त्याचप्रमाणे केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल, तर हा कोंडा किंवा तुमची केस गळती जी आहे ती या एका यूजमध्ये, आपण जो आज हेअर मास्क बनवणार आहोत त्याच्या एका यूजमध्येच तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटणार आहे या उपायाचा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की केसांसाठी, तसेच केसांची वाढ होण्यासाठी, केस गळती थांबण्यासाठी, त्याचप्रमाणे केसातील कोंडा जो आहे तो पूर्णपणे निघून जाण्यासाठी एक छान आणि पॉवरफुल असा हेअर ग्रोथ मास्क. तर सगळ्यात आधी बघा, आपली स्किन जी आहे ती थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात कोरडी पडते आणि स्किन कोरडी पडली की त्यामध्ये कोंड्याचं प्रमाण जे आहे ते वाढते. आपल्या स्काल्पची जी स्किन असते ती पूर्ण कोरडी पडून मृत पेशी जे आहेत ते वाढतात स्काल्पवर, म्हणजेच टाळूवरती, आणि त्यामुळेच कोंडा जो आहे तो भयंकर प्रमाणात होतो. आणि कोंडा जर झाला आपल्या केसांमध्ये, नंतर आपली केस गळती जी आहे ती चालू होते. तर आपण एवढ्या छान केसांची जी काळजी घेतलेली आहे, तर थंडीमध्ये पूर्ण केस गळून जातात, खूप जास्त कोंडा केसांमध्ये होतो. तर तुम्हाला देखील असे काही प्रॉब्लेम असतील, तुमचे देखील केस थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात गळत असतील, तर नक्की हा जो मी आज हेअर मास्क बनवणार आहे एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला 100% एका यूजमध्येच फरक जाणवेल. मी नेहमी हाच उपाय जो आहे तो ट्राय करते, मला याचे रिझल्ट आले खूप छान, म्हणून मी तुमच्यासोबत हा उपाय जो आहे तो शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी तर कोंडा होऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे बघा, ज्यावेळी तुम्ही केस धुता त्यावेळी जास्त गरम पाण्याने केस न धुता अगदी कोमट पाण्याने केस धुत जावा, जेणेकरून कोंड्याचं प्रमाण जे आहे किंवा केस गळती जी आहे ती तुमची केसांची वाढणार नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्की केसांना ऑइलिंग जे आहे ते करत जावं, आणि ऑइलिंग करताना आपण जे तेल घेतो ते थोडंसं कोमट तेल घेऊन ऑइलिंग करा. त्याचप्रमाणे थोडंसं केसांना मसाज करत जावा रोज रात्री झोपताना 4 ते 5 मिनटं, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते छान होईल आणि मुळे जी आहेत आपल्या केसांची ती मजबूत होतील. तर हे होते काही उपाय जे आपण अगदी घरात बसून करू शकतो. तर आता मी तुम्हाला उपाय दाखवते की मी यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट जे वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीने हा हेअर मास्क जो आहे तो बनवलेला आहे. अगदी तुम्हाला यातील 1-2 वस्तू जरी नाही भेटल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जेवढं साहित्य भेटेल तेवढं तुम्ही यामध्ये यूज करू शकता. तर चला मी तुम्हाला दाखवते की यामध्ये काय काय मी इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत आणि कशा पद्धतीनं हा हेअर मास्क जो आहे तो मी बनवलेला आहे. आता हा हेअर मास्क बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथं ॲलोवेराची 2 पाने घेतलेली कट करून. मला एवढीच भेटली म्हणून मी थोडीच घेतल्या. त्याच्यानंतर मी इथं मेथ्या घेतलेल्या आहेत. 15 ते 20 मिनटं मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. एक अर्धा तास मी अजून असंच ठेवणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी जास्वंदीची पाने घेतलेली आहेत, थोडीशी जास्वंदीची फुलं आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि इथं मी एक कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी बघा, आपल्याला मिक्सरमध्ये ज्या आपण मेथ्या भिजत घातलेल्या होत्या त्या व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, मी कोरफड आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून बारीक करून घेणार आहे. खूप छान उपाय आहे हा, एकदा करून पहा. फक्त एकाच वापरात तुमचे हेअरफॉल आणि केसातील जो कोंडा आहे, डॅन्ड्रफ, तो पूर्णपणे तुम्हाला नाहीसा झालेला दिसेल. त्याच्यानंतर बघा, पुढची जी गोष्ट आपल्याला बारीक करायची आहे मिक्सरमध्ये, ते म्हणजे मी कढीपत्त्याची पाने आणि जास्वंदीची पाने जी आहे ते एकत्र मिक्स करत आहे. तर थोडं थोडं हे करा, एकदम बारीक होत नसेल तर.
त्याच्यानंतर बघा जास्वंदीची फुलं जी होती ती मी आता यामध्ये बारीक करून घेतलेली आहेत. आणि छान असा आपला हेअर मास्क जो आहे तो रेडी झालेला आहे. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आहे. एकदा यूज करा आणि याचे रिझल्ट मला 100% कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर बघा व्यवस्थित आपण मेहंदी लावतो त्या पद्धतीनं असं लावून घ्या. तर अशा पद्धतीनं साधा सिंपल अगदी घरातीलच साहित्य वापरून आपल्याला हा हेअर मास्क जो आहे तो बनवायचा आहे. खूप छान रिझल्ट आहेत याचे आणि खूप पॉवरफुल आहे. अगदी एका यूजमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत ते भेटतील. आणि जर तुम्हाला हेअर ग्रोथसाठी हा यूज करायचा असेल तर तुम्ही नक्की 15 दिवसातून 1 ते 2 वेळा असा हा होम रेमेडीज किंवा हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान रिझल्ट आहेत हेअर ग्रोथसाठी, हेअर स्मूथनिंगसाठी. खूप छान आणि खूप तुमचे केस जे आहेत ते सिल्की होते हळूहळू या उपायाने. पहिल्या यूजमध्ये तर तुमचा जो हेअरफॉल किंवा जो डॅन्ड्रफ झालेला आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तुम्हाला लक्षात येईल एका यूजमध्येच. पण हेअर ग्रोथसाठी कंटिन्यू तुम्ही हा जर उपाय ट्राय केला तर 100% तुम्हाला हेअर ग्रोथमध्ये बदल झालेला जो आहे तो जाणवणार आहे. तर आता बघा हा उपाय जो आहे किंवा हा हेअर मास्क जो आहे तो लावायचा कधी, तर तुम्हाला कधी टाईम असेल तेव्हा तुम्ही लावू शकता. पण लावल्यानंतर 40 ते 45 मिनिटं तरी केसांना ॲटलिस्ट लावून ठेवा. जेणेकरून याचे छान असे फायदे आपल्याला किंवा छान असे त्यातील घटक जे आहेत त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट जो आहे तो भेटेल. जास्तीत जास्त तुम्ही 1 तास हा उपाय किंवा हा मास्क केसांना लावून ठेवू शकता. निदान 45 मिनटं तरी ठेवा आणि ठेवल्यानंतर तुम्ही केस जे आहेत ते कोमट पाण्याने वॉश करून घ्या. तर अशा पद्धतीनं नक्की करून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला कॉमेंटमध्ये जे आहेत ते नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.